नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ठाणे कॅडबरी जंक्शनच्या ब्रिजवर आता आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत वसईला जायला. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत घोडबंदर वसई जो ब्रिज आहे फाउंटन हॉटेल जवळचा, तिथे आपण पोहोचलेलो आहोत. आणि आपण जात आहोत वसई ते विरारमध्ये जे बीचेस आहेत ते आज फिरायला जाणार आहोत. तर बघूया आता आपण कुठल्या कुठल्या ब्रिजवर आपण फिरतो ते. तर चला मित्रांनो, जाऊया आता पुढे. तर आम्ही बाईकनेच आता निघालेलो आहोत आणि एक थोड्या वेळात पोहोचू आम्ही तिथे. ठाण्यावरून वसईला जायला आपल्याला साधारण 2 तास लागतील. तर आता आपण इथे थांबलेलो आहोत मिसळ खाण्यासाठी. ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच हे हॉटेल आहे, जोगेश्वरी मिसळ. हे बघा, हे यांचे रेट्स आहेत. तर आता आपली मिसळ आलेली आहे, तर मस्तपैकी आता मिसळ पण खाऊन घेऊ आधी. मस्त स्वादिष्ट मिसळ खाऊन आता आपण निघालेलो आहोत वसईच्या सुरुची बीचकडे. आणि असा रस्ता आहे इकडे जायला. आणि हे बघा, आपण सुरुची बीचला पोहोचलेलो आहोत. आणि या बीचला वसई बीच सुद्धा म्हटलं जातं. तर चला आपण आता बीचवर जाऊया. तर इथे अशा प्रकारे लहान मुलगी साहसी खेळ करून दाखवत आहे. आणि आता आपण बीचवर आलेलो आहोत. बीच बघू शकता, खूप सुंदर आहे आणि शांत सुद्धा आहे. आणि वसई स्टेशन पासून हा बीच सुमारे 9 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्ही रिक्षा किंवा बसने इथे येऊ शकता, किंवा तुमची प्रायव्हेट व्हेकल असेल तरी आणू शकता. पार्किंगसाठी इथे जागा उपलब्ध आहे आणि तुम्ही इथे नक्की भेट द्या. आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या आजच्या दुसऱ्या बीचला, आणि जो असणार आहे भुईगाव बीच. आणि हा बीच सुरुची बीच पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया भुईगाव बीच कसा आहे ते. तर हा भुईगाव बीच आणि रणगाव बीच हे दोन्ही बाजूबाजूलाच आहेत, त्यामुळे इकडूनच तुम्ही रणगाव बीचला पण जाऊ शकता. आणि हा बघू शकता, भुईगाव बीचला आपण पोहोचलेलो आहोत. आणि इथे डायरेक्ट बीचपर्यंत व्हेकल येते. तर तुमची प्रायव्हेट गाडी असेल तर तुम्ही पण इथे आणू शकता. आणि इथे ड्रायव्हिंग शिकणारे लोक खूप असतात. आणि बीच पण तसा सुंदर आहे, बघू शकता. मित्रांनो, ह्या रेडियसमध्ये असे बरेचसे बीचेस आहेत जे तुम्ही एका दिवसात पण हे सगळे बीच फिरू शकता. आणि हा बघू शकता, भुईगाव बीच खूपच मस्त आहे. भुईगाव बीच फिरून झालेला आहे आणि आता आपण आपल्या पुढच्या बीचवर जाणार आहोत. आणि सनसेट व्हायचा टाईम झालेला आहे, त्यामुळे सनसेट जिथे होईल तिथे आम्ही शेवटचा तो बीच करून आम्ही निघून जाणार आहोत. आणि हे बघा, आता आपण पोहोचलेलो आहोत राजोडी बीचला. आणि हा पण खूप सुंदर बीच आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण शांती आहे इकडे. आणि सनसेट पण आता इथेच होईल, त्यामुळे आम्ही इथूनच आता रिटर्न जाणार आहोत. तर तुम्ही पण कधी इथे आलात तर ह्या बीचेसला नक्की भेट द्या. इथे अजूनही बीचेस आहेत, जसं की कळंब बीच आहे, नवापूर बीच आहे, अर्नाळा बीच आहे. असे वेगवेगळे बीचेस अजून पण आहेत, ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आम्ही आता मस्तपैकी सनसेटचा आनंद लुटतो आणि इथून आम्ही पुन्हा आमच्या घरी जातो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.